हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे झेडपी ची जी एक्झाम आहे फार्मसी ऑफिसरची ती कधी होणार आहे 21 डिसेंबरला आणि 26 डिसेंबरला। तर या दोन दिवशी जी एक्झाम होणार आहे मित्रांनो त्याच्या सिलेबस मध्ये ह्यूमन एनाटॉमी अँड फिजियोलॉजी हा पण टॉपिक दिलेला आहे। तर या टॉपिक वर मित्रांनो कशा टाइपचे एमसीक्यू येतील ते इम्पॉर्टंट एमसीक्यू मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। आणि मित्रांनो तुम्हाला प्रीवियस इयरचे जर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील झेडपीचे तर ते पण मी व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर दिलेले आहेत, तर ते पण तुम्ही जाऊन बघू शकता आणि अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। तर मित्रांनो बघा पहिला क्वेश्चन काय आहे, डॅश इज द लार्जेस्ट ऑर्गनेल ऑफ द सेल। तर मित्रांनो सेल मधला सगळ्यात मोठा ऑर्गनेल कोणता यावर क्वेश्चन विचारलेला हा आहे। तर इथे बघा ऑप्शन ए आहे न्यूक्लियस, ऑप्शन बी आहे माइटोकॉन्ड्रिया, ऑप्शन सी आहे गोल्गी अपॅरेटस आणि ऑप्शन डी आहे राइबोसोम। तर हे सगळे सेलचे ऑर्गनेल आहेत, पण इथे काय विचारले मित्रांनो लार्जेस्ट ऑर्गनेल कोणता आहे। तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए न्यूक्लियस। न्यूक्लियस जो असतो सर्वात मोठा ऑर्गनेल असतो सेलचा। नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इज द लार्जेस्ट ऑर्गनेल ऑफ द साइटोप्लाझम। तर मित्रांनो आपण पहिला जो क्वेश्चन बघितला त्यामध्ये काय विचारलं होतं लार्जेस्ट ऑर्गनेल पण कशाचा सेलचा विचारला होता, आणि इथे विचारलेले मित्रांनो लार्जेस्ट ऑर्गनेल ऑफ साइटोप्लाझम। तर मित्रांनो ऑप्शन ए आहे न्यूक्लियस हे तर रॉंग असणार आहे कारण तो सेलचा आहे। ऑप्शन बी माइटोकॉन्ड्रिया, ऑप्शन सी गोल्गी अपॅरेटस आणि ऑप्शन डी राइबोसोम। तर इथे मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी माइटोकॉन्ड्रिया। माइटोकॉन्ड्रिया जो असतो तो काय असणार आहे लार्जेस्ट ऑर्गनेल असणार आहे साइटोप्लाझमचा, आणि सेलचा असणार आहे न्यूक्लियस। नेक्स्ट क्वेश्चन, प्लाझ्मा मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ डॅश अमाउंट ऑफ फॉस्फोलिपिड। तर मित्रांनो प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये किती पर्सेंटेज हे फॉस्फोलिपिड असणार आहे। ऑप्शन ए आहे 30%, ऑप्शन बी 10%, ऑप्शन सी 75% आणि ऑप्शन डी आहे 100%। तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 75% हे फॉस्फोलिपिड प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये असतो। नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इज नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल। तर मित्रांनो हा क्वेश्चन पण खूप वेळा विचारलेला गेला आहे प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही बघा। ऑप्शन ए बघा लायझोझोम्स, ऑप्शन बी माइटोकॉन्ड्रिया, ऑप्शन सी न्यूक्लियस, ऑप्शन डी राइबोसोम। तर मित्रांनो इथे ऑप्शन बी करेक्ट आहे माइटोकॉन्ड्रिया। माइटोकॉन्ड्रिया जो असतो तो काय असतो पॉवर हाऊस ऑफ सेल असतो, म्हणून ऑप्शन बी करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, डॅश बाइंड टू अमाइनो ऍसिड ड्युरिंग ट्रान्सलेशन। तर मित्रांनो ट्रान्सलेशन मध्ये कोणतं डीएनए बाइंड करतो अमाइनो ऍसिडशी किंवा आरएनए बाइंड करतो ट्रान्सलेशनच्या टाइमला। तर मित्रांनो इथे बघा ऑप्शन आहे टीआरएनए, ऑप्शन बी आरआरएनए, ऑप्शन सी एमआरएनए, ऑप्शन डी डीएनए। तर डीएनए तर येणार नाहीये, आरएनए पण नाहीये। तर मित्रांनो इथे करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए टीआरएनए। टीआरएनए काय करतो बाइंड करतो अमाइनो ऍसिड ज्यावेळेस ट्रान्सलेशन होतं। नेक्स्ट क्वेश्चन, इन सेल डिव्हिजन सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन इज नोन ॲज। तर मित्रांनो ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतं त्यामध्ये जे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं त्याला काय म्हणतात। तर ऑप्शन ए बघा मायटोसिस, ऑप्शन बी टेलोफेज, ऑप्शन सी मेटाफेज, ऑप्शन डी सायटोकायनेसिस। तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ऑप्शन डी याचा करेक्ट आन्सर आहे सायटोकायनेसिस, ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, डॅश टिश्यू कव्हर द बॉडी सरफेस अँड द लाईन द इंटरनल ऑर्गन। तर मित्रांनो जे टिश्यू कव्हर असतो बॉडीचा तो म्हणजे कोणता असतो त्यावर क्वेश्चन विचारलेला आहे बॉडी सरफेसचा। तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी इपिथेलियल। करेक्ट आन्सर आहे इपिथेलियल टिश्यू काय करतं बॉडी सरफेसला कव्हर करतं। नेक्स्ट क्वेश्चन, डॅश ग्लॅंड प्रोड्यूस द मिल्क। आता कोणती ग्लॅंड मित्रांनो मिल्क प्रोड्यूस करते यावर क्वेश्चन विचारलेलं आहे। तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए
मेमरी ही जे ऑप्शन ए जे ग्लँड आहे ती काय करते मित्रांनो, ते मिल्क प्रोड्यूस करते. हे बाकीचे ऑप्शन हे रॉंग आहे, तिथे ऑप्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन एअर वॅक्स टाइप ऑफ सिक्रिशन प्रोड्युस्ड बाय विच ग्लँड. तर मित्रांनो एअर वॅक्स टाइप जे सिक्रिशन असतं ते कोणत्या ग्लँड प्रोड्यूस करते. ऑप्शन ए मेमरी ही जे मिल्क प्रोड्यूस करते. ऑप्शन बी थायरॉइड ग्लँड, हे पण नाही येणार. ऑप्शन सी पिट्युटरी ग्लँड, हे नाही येणार. तर मित्रांनो या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सेरुमेनस ग्लँड. ही काय करते मित्रांनो, एअर वॅक्स टाइपचं सिक्रिशन करते, म्हणून ऑप्शन डी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इज द एरिया ऑफ हायेस्ट व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी ऑर रिझॉल्युशन. तर मित्रांनो असं खालील एरियापैकी कोणत्या ह्याच्यात हायेस्ट व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी असते किंवा बघायची क्षमता. तर मित्रांनो ऑप्शन ए सेंट्रल फुलेवा, ऑप्शन बी ब्लाइंड स्पॉट, ऑप्शन सी लेन्स, ऑप्शन डी रोड्स रिसेप्टर. तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सेंट्रल फोविया. हे काय करतं, हायेस्ट व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी असते यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश रिसेप्टर इज युजफुल फॉर कलर विजन. तर मित्रांनो कोणता रिसेप्टर हेल्प करणार आहे विजन मध्ये, कलर विजन मध्ये. तर ह्याचं ऑप्शन ए ऑप्शन सी मस्कॅरिन, ऑप्शन डी निकोटीन. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी कोन. हे कोन रिसेप्टर जे असतात ते काय करतात, कलर विजन जे बघायची क्षमता आहे त्याच्यासाठी हेल्प करतात किंवा युजफुल असतात त्यामध्ये, म्हणून ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश मसल कॉन्सन्ट्रेशन प्रोड्यूस डायलेशन ऑफ प्युपिल. तर मित्रांनो कोणत्या मसल कॉन्सन्ट्रेशन झाल्या की डायलेशन ऑफ प्युपिल होतं, त्यालाच मॅड्रेटिस असं पण म्हणतात. तर ह्याचं मित्रांनो ऑप्शन ए बघा सर्क्युलेटरी मसल, ऑप्शन बी पिंक्चर प्युपिल, ऑप्शन सी कन्स्ट्रक्टर प्युपिल, ऑप्शन डी. तर मित्रांनो इथं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे, रॅडियल मसल. रॅडियल मसल जर कॉन्सन्ट्रेट झाल्या तर डायलेशन होतं प्युपिलचं, राईट. तर मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन बघू, डॅश मसल कॉन्सन्ट्रेशन प्रोड्यूस कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल. तर मित्रांनो ह्याच्या आधी आपण डायलेशन वर प्युपिलचा क्वेश्चन बघितला, आता कन्स्ट्रक्शन याच्यावर क्वेश्चन आहे. तर इथे बघा ऑप्शन ए स्केलेटल मसल, ऑप्शन बी कंट्रोल प्युपिल, ऑप्शन सी कार्डियाक मसल, ऑप्शन डी रॅडिकल मसल. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो, इंट्राअक्युलर टेन्शन नॉर्मली स्टे अबाउट. तर मित्रांनो इंट्राअक्युलर टेन्शन हे नॉर्मली किती असतं, राईट. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए 10 mmHg. नेक्स्ट क्वेश्चन, इन मिडल एअर हॅमर शेप्ड बोन इज नोन ॲज. तर मित्रांनो मिडल एअर मध्ये हॅमर शेप्ड जे बोन असतं त्याला काय म्हणतात, यावर क्वेश्चन आहे. तर याचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हे सर्व रॉंग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इन मिडल एअर एव्हिल शेप्ड बोन इज नोन ॲज. तर मित्रांनो हे एव्हिल शेप्ड जे बोन असतं त्याला काय म्हणतात. तर ह्याचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इनकस. इनकस हा कसा असतो, एव्हिल शेप्ड बोन असतो मिडल एअर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, इन मिडल एअर स्टिरप शेप्ड बोन, स्टिरप शेप्ड बोन इज नोन ॲज. स्टिरप शेप्ड बोन कोणता असतो त्याचं नाव काय आहे. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी टेपिस. हे टेपिस जे बोन असतो ना मित्रांनो ते काय असतो, स्टिरप शेप्ड बोन असतो. नेक्स्ट क्वेश्चन, स्मॉलेस्ट बोन ऑफ द बॉडी. तर मित्रांनो सर्वात लहान कोणता बोन असतो बॉडीमध्ये. तर ह्याचं पण करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी टेपिस. हा टेपिस जो बोन असतो हा बॉडी मधला सर्वात लहान बोन असतो. नेक्स्ट क्वेश्चन, ह्युमन बॉडी कन्सिस्ट ऑफ डॅश नंबर ऑफ बोन्स. तर मित्रांनो हा पण क्वेश्चन आधी एका झेडपीच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो ऑप्शन ए 208, ऑप्शन बी 204, ऑप्शन सी. तर मित्रांनो इथे बघा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 206 बोन हे
ह्युमन बॉडीमध्ये टोटल बोन्स असतात. बोनवर पण क्वेश्चन विचारलेले आहेत आधी. हाऊ मेनी नंबर्स ऑफ बोन्स आर प्रेझेंट इन वर्टिबल कॉलम. तर मित्रांनो वर्टिबल कॉलम मध्ये किती बोन्स असतात सर्व, यावर क्वेश्चन आहे. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 26. हे 26 बोन असतात टोटल कशामध्ये, वर्टिबल कॉलम मध्ये. आता इथे बघा मित्रांनो, लुंबार वर्टिब्रे कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी नंबर्स ऑफ वर्टिब्रा. तर लुंबार वर्टिब्रे किती वर्टिब्रेज असतात त्याच्यामध्ये. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 5. नेक्स्ट क्वेश्चन, thoracic vertebra consist of how many numbers of vertebra. तर मित्रांनो आधीचा जो क्वेश्चन होता ते लुंबार वर्टिब्रावर होता, आता thoracic vertebra मध्ये किती वर्टिब्रेज असतात. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 12. 12 जे असतात ते काय असतात, वर्टिब्रे असतात, ते thoracic vertebra consist. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वाइकल वर्टिब्रे कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी नंबर्स ऑफ वर्टिब्रा. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 7 जे असतात हे काय असणार आहेत, सर्व्हिकल वर्टिब्राज असतात. 12 असतात थोरॅसिक, 7 असतात सर्व्हिकल, आणि ते किती असणार आहेत मित्रांनो 5. हे किती टोटल किती झाले बघा, 5 ने 10 आणि 2 12, 12 आणि 12 ते बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो, विच नंबर ऑफ रिब्स आर नोन ॲज फ्लोटिंग रिब्स. फ्लोटिंग रिब्स, कोणत्या रिब्सला म्हणजे किती पेअरचे रिब्स असतात त्याला फ्लोटिंग रिब्स असं म्हणणार. तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 11 to 12. हे 11 ते 12 असणार आहेत. लास्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, हे लास्ट जे क्वेश्चन आहे, लॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी इज. तर मित्रांनो लॉंगेस्ट बोन बॉडी मध्ये कोणता आहे. तर हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. आणि मित्रांनो जे इम्पॉर्टंट टॉपिक असतील तुमच्या झेडपी फार्मसी ऑफिसर या एक्झाम साठी, यावर मी रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. थँक्यू.